सेकंड क्रोनिकल्स. सिदकिया राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेत 11 वर्षे राज्य केले. त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. यिर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताही तो त्यासमोर नम्र झाला नाही. नबुकदनेस्सर राजाने त्यास देवाची शपथ वहावयास लाविले होते. त्याच्या विरुद्धही त्याने बंडावा केला. त्याने आपली मान ताठ केली आणि इस्रायलचा देव परमेश्वर याचकडे तो वळला नाही. त्याने आपले मन कठीण केले. ओके, सो या ठिकाणी प्राणो ज्या प्रकारे हा शास्त्र भाग आम्ही वाचलेला आहे आणि या अध्यायामध्ये प्राणो आम्ही सिदकिया जो एक राजा आहे त्याच्याबद्दल बघणार आहोत प्राणो. आणि आजचा जो विषय आहे प्राणो तो आहे सिदकिया, अहंकाराचे परिणाम भोगणारा राजा. हालेलुया. सो प्राणो, ह्या राजाच्या जीवनातून परमेश्वर अनेक गोष्टी आम्हाला शिकवणार आहे. कारण देवाचं वचन प्राणो हे आम्हाला शिकवणूक देणार आहे. देवाचं वचन आमचे दोष दाखवणार आहे. देवाचं वचन हे आम्हाला सद्बोध करणार आहे. आणि देवबाप आज ह्या वचनाच्या द्वारे अनेक गोष्टी आम्हाला शिकवणार आहे प्राणो. आणि मी विनंती करेल की कृपा करून प्राणो आपण सर्वजण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया प्राणो. ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्ही बघतो की जो सिदकिया राजा आहे त्याच्या कारकिर्दीबद्दल या वचनामध्ये लिहिलेलं आहे की सिदकिया राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेत 11 वर्ष राज्य केले. त्याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. यिर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताही तो त्यासमोर नम्र झाला नाही. नबुकदनेस्सर राजाने त्यास देवाची शपथ वहावयास लाविले होते. त्याच्या विरुद्धही त्याने बंडावा केला. त्याने आपली मान ताठ केली आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे तो वळला नाही. त्याने आपले मन कठीण केले. सो आम्ही बघतो की प्राणो ह्या राजाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की प्राणो हा एक राजा आहे जो अहंकाराने भरलेला राजा आहे. हा प्राणो आम्ही बघतो की यहुद्यांचा राजा आहे. कोणाचा राजा आहे? कारण आम्ही बघितलेलं आहे की यहुद्यांचे राज्य वेगळे आहे आणि यरूशलेमेचे राज्य वेगळे आहे. ज्यांनी प्राणो राजांचा इतिहास ज्यांनी प्राणो 7 दिवसाचं अटेंड केलं असेल त्याला हा मेसेज खूप चांगल्या प्रकारे समजेल. सो आम्ही बघतो की प्राणो जे इस्रायल राजांचं आणि यहुद्यांच्या राजांचं जे विभाजन झालं प्राणो ते आम्हाला पाहायला मिळतं की यराबाम आणि रहबाम यांच्यापासून प्राणो आम्ही बघतो की हे राज्य वेगवेगळे झाले. यराबाम हा इस्रायलचा राजा झाला आणि आम्ही बघतो की रहबाम जो आहे तो यहुद्यांचा राजा झाला. आणि आम्ही बघतो की प्राणो हा जो राजा आहे सिदकिया राजा जो आहे तो यहुद्याचा राजा आहे. कोणाचा राजा आहे? यहुद्यांचा. हा शेवटचा राजा आहे. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये प्राणो ज्या घटना घडल्या प्राणो त्याची प्राणो बरेचसे प्राणो रेफरन्सेस आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात. तसेच प्राणो यिर्मया संदेष्टा हा त्याचा समकालीन आहे. यिर्मया संदेष्टा त्यावेळेसचा मुख्य संदेष्टा होता. आणि म्हणून प्राणो मी बघतो की सिदकियाबद्दलची बरीचशी माहिती आम्हाला यिर्मयाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. हालेलुया. तुम्ही जर बायबलचे अभ्यास करणारे असाल, वाचन करणारे असाल तर तुमच्या लक्षात येईल की प्राणो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या यिर्मयाने सिदकियाबद्दल लिहिलेल्या आहे. आणि सिदकियाच्या काळामध्ये ज्या ज्या घटना प्राणो घडल्या त्याबद्दल पण सविस्तर प्राणो आम्ही बघतो की यिर्मया संदेष्टाने लिहिलेला आहे. कारण यिर्मया संदेष्टा त्यावेळेचा मुख्य संदेष्टा होता. हालेलुया. हिजकिया राजाच्या काळामध्ये मुख्य संदेष्टा कोण होता? हिजकिया. मला वाटतं राजासोबत मी संदेष्टे पण घेतले होते है ना. कुठल्या काळामध्ये कुठल्या राजाच्या सोबत कुठल्या संदेष्टाने काम केलं? यशया. हालेलुया. सिस्टरांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. तर मी बघतो की प्राणो हिजकियाच्या काळामध्ये प्राणो मी बघतो की यशया संदेष्टा जो होता तो कारकिर्दीत होता. आणि म्हणून आम्ही बघतो की ज्यावेळेस हिजकिया मरण पावणार होता त्यावेळेस प्राणो मी बघतो की परमेश्वराचं वचन यशया संदेष्टाकडे आलं होतं. हालेलुया. वाचले? ओके. सो आम्ही बघतो की प्राणो हे वेगवेगळे राज्य होते आणि ह्या वेगवेगळ्या राजांच्या काळामध्ये प्राणो मी बघतो की वेगवेगळ्या संदेष्टाने प्राणो आपली भूमिका निभावली. त्यांनी आपलं मार्गदर्शन त्या राजाला केलं. पण बरेचसे राजे असे होते की ते परमेश्वराचं भय मानणारे होते, परंतु बरेचसे राज्य होते जे संदेष्टाचं ऐकत नव्हते. तसंच हा एक राजा आहे प्राणो की जो यिर्मया संदेष्टा वारंवार त्याला बरेचसे इशारे देत आहे, बऱ्याचशा गोष्टी सांगत आहे. परंतु प्राणो हा जो संदेष्टा आहे प्राणो ह्या संदेष्टाच्या बोलण्याकडे हा राजा लक्ष देत नाही.
हालेलुया. कारण प्राणो त्याच्या जीवनाबद्दलच्या गोष्टी जर आम्ही जाणून घेतल्या तर प्राणो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो दुसरी इतिहास याचा 11वा अध्याय आणि वचन 13 पर्यंत जर आम्ही वाचलं तर आमच्या लक्षात येईल की सिदकिया राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? जोरात सांगा, आणखी जोरात, आणखी जोरात. ओके, सो एक एक राजा आम्ही घेऊया प्राणो, की नाही जसं परमेश्वर आम्हाला चालेल एक एक राजाचं जीवन प्राणो आम्ही अभ्यासणार आहोत. आणि ज्यावेळेस मी याचं प्रिपरेशन करत होते प्राणो, परमेश्वराने एक गोष्ट मला आत्म्यातून प्रभूने बोललं की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे राजे आहे, बऱ्याचदा आम्ही फक्त जे महत्त्वपूर्ण राजे आहेत त्यांनाच बघितलं जातं, परंतु प्राणो बायबलमध्ये इतके राजे आहे की त्यांच्या जीवनातून बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकू शकतो. आणि परमेश्वराने ही प्रेरणा मला दिली की प्राणो जे बायबलमधले जे राजे आहे प्राणो त्या एका राजाच्या जीवनाला आम्ही जवळून पाहावं असं प्रभू तो अनुग्रह करू प्राणो. परमेश्वर ते ज्ञान आणि बुद्धिपूर्व की ज्या प्रकारे प्राणो ह्या राज्याच्या जीवनातून प्राणो आम्ही शिकू शकू आणि त्यांना आम्ही जवळून ओळखू. सो ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्ही बघतो की सिदकिया राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता. त्यांनी यरूशलेमेत 11 वर्ष राज्य केलं. किती वर्ष राज्य केलं? 11 वर्ष. त्याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. हा राजा आहे प्राणो की जो परमेश्वराच्या दृष्टीने वाईट करणार आहे, अमंगल गोष्टी करणारा आहे. आणि त्यामुळे प्राणो त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की त्याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. इर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताही तो त्यासमोर नम्र झाला नाही. सो आम्ही बघतो की इर्मया संदेष्टा वारंवार त्याला आदेश द्यायचा, वारंवार प्रियानो देवाच्या वचनातून प्रियानो तो त्याला चेतावणी द्यायचा, वारंवार सावध करायचा. परंतु प्रियानो आम्ही बघतो की हा जो राजा आहे प्रियानो तो परमेश्वरासमोर नम्र होण्यास तयार नव्हता. बऱ्याचदा परमेश्वर पण त्याच्या वचनातून अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे इशारे आम्हाला देतो, वेगवेगळ्या प्रकारे प्राणो तो आम्हाला सावध करतो, वेगवेगळ्या प्रकारे तो देवाच्या संदेशाच्या द्वारे, देवाच्या लोकांच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आमच्याशी बोलत असतो. परंतु प्राणो ज्या प्रकारे हा राजा जो आहे तो संदेशाकडे, इर्मया संदेशाकडे दुर्लक्ष करत होता, तसंच प्राणो मी बघतो की आज कित्येक लोक आहे की जे प्राणो देवाच्या संदेश त्यांना किंवा देवाकडून जे वचन येतं प्राणो त्याला ते दुर्लक्षित करतात. सो हे आतापासूनच नाही प्राणो, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो इर्मया संदेशा परमेश्वराकडून, हालेलुया, इर्मया संदेशा स्वतःहून देत होता का? नाही. ज्यावेळेस परमेश्वर त्याला सांगायचा प्राणो त्यावेळेसच इर्मया संदेशा जो आहे तो राजाशी बोलायचा. बऱ्याचदा प्राणो अनेकदा परमेश्वर ज्यावेळेस अगुवाई करतो किंवा परमेश्वर आत्म्याच्या द्वारे एखाद्या सेवकाला बोलतो किंवा एखाद्या प्राणो देवाच्या वचनातून बोलण्यासाठी प्रभू प्रोत्साहित करत असतो, तर ते वचन प्राणो त्या सेवकाकडून नसतं, तर ते वचन परमेश्वराकडून असतं प्राणो. इर्मया संदेशा हा केवळ माध्यम होता, परंतु परमेश्वर त्याला सावध करत होता. सो प्राणो बऱ्याचदा देवाचे वचन सांगणारे संदेष्टे किंवा सेवक लोक असतात ते फक्त परमेश्वराचं मध्यस्थ म्हणून काम करतात. आदेश परमेश्वर देतो प्राणो. आदेश देण्याचा अधिकार सेवकांना नाही प्राणो, आदेश देण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला आहे आणि तोच आदेश देतो प्राणो. आणि त्याच्या आदेशानुसार सांगण्याचं काम त्याचे लोक करतात. हालेलुया. आम्ही बघतो की या ठिकाणी ज्या प्रकारे वचन मला सांगतं की इर्मया संदेशा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताना, इर्मया संदेशा जो आहे ज्यावेळेस त्याला परमेश्वराकडून वचन प्राप्त होतं, ज्या वेळेस परमेश्वर त्याला सांगायचं की तू सिदकिया राजाकडे जा, अशा प्रकारे सांगतं प्राणो, त्यावेळेस आम्ही बघतो की तो इर्मया संदेशा जो आहे तो राजाकडे जायचा प्राणो. हालेलुया. परंतु प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की इर्मया संदेशा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताही तो त्यासमोर नम्र झाला नाही. बऱ्याचदा परमेश्वर अनेक आदेश त्याच्या वचनातून देतो प्राणो, परंतु काही लोक असे असतात की जे परमेश्वरापुढे नम्र होण्यासाठी ते तयार नसतात. का माहिती? अहंकार. हालेलुया. ज्या प्रकारे प्राणो या राजाबद्दल लिहिलेलं आहे की वचन आम्हाला सांगतं वचन 13 मध्ये की नबुखिदनेस्सर राजाने त्यास देवाची शपथ वहावयास लाविले होते, त्याच्या विरुद्धही त्याने बंडावा केला, त्याने आपली मान ताठ केली. कशी केली? मान ताठ असणं म्हणजे काय? गर्वाने फुगलेलं असणं किंवा अहंकाराने भरलेलं असणं, बरोबर?
आहे की नाही? हाच अर्थ होतो की नाही त्याचा? ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की हा जो राजा आहे प्रियानो, हा अहंकाराने गर्वाने भरलेला राजा आहे. व्यक्ती कसाही असू द्या, परमेश्वर प्रियानो त्याला सावध करतो. परमेश्वर लगेचच शासन करत नाही. परमेश्वर त्यालाही संधी देतो की तू बदल. परंतु बरेच जण असे असतात की ते बदलत नाही. जसं प्रियानो या वचनामध्ये आम्ही बघतो की इर्मया संदेष्टा त्याला वारंवार आदेश देत होता, परमेश्वराकडून आलेला आदेश देत होता, परंतु प्रियानो तो ऐकण्यासाठी तयार नव्हता. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की त्याने आपली मान ताठ केली आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे तो वळला नाही. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याने आपले मन कठीण केले. जो व्यक्ती आपल्या स्वतःचं मन कठीण करतो प्रियानो, तो परमेश्वराच्या आदेशाचं कधीच पालन करू शकत नाही. तो ताठपणा देवाच्या वचनाला स्वीकारूच देत नाही प्रियानो. तो ताठपणा प्रियानो परमेश्वरासमोर आमची मान झुकूच देत नाही. त्यात प्रियानो कमीपणा वाटतो. हालेलुया. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की हा जो राजा आहे प्रियानो, परमेश्वर वारंवार आदेश देऊनही प्रियानो तो परमेश्वराकडे वळला नाही आणि त्याने आपले मन कठीण केले. ज्यावेळेस प्रियानो आम्हीही आमचं मन कठीण करतो प्रियानो, त्यावेळेस प्रियानो आम्ही देवाच्या वचनाकडे काय करतो? दुर्लक्ष करतो. हालेलुया. परंतु प्रियानो जो देवाच्या वचनाचा स्वीकार करतो प्रियानो, परमेश्वर त्या वचनाच्या द्वारे त्या कठोर अंतकरणाला फोडतो प्रियानो. कारण देवाचं वचन हे हातोडा आहे आणि हातोड्याचं काम आहे भुगा करणं, हातोड्याचं काम आहे फोडणं. हालेलुया. परंतु प्रियानो परमेश्वर फोडण्याचंही काम करण्यासाठी तयार असतो, परंतु प्रियानो ती पुढची व्यक्ती बदलायला तयार नसते, कारण त्या व्यक्तीचा नाश ठरलेला असतो. प्रियानो बरेच लोक असेच असतात की जे वचनाचा स्वीकार करतात आणि स्वतःला बदलतात पण, परंतु बरेच जण असे असतात की वारंवार वचन ऐकून समजून सगळ्या गोष्टी आत्मसात करून प्रियानो ते आपले जीवन बदलत नाही. ते देवाच्या वचनाचा स्वीकार करत नाही. कारण जळण्यासाठी पण सरपण लागतं की नाही? हालेलुया. म्हणून प्रियानो आम्ही देवाच्या वचनासाठी मुद्रू असणं खूप गरजेचं आहे. देवाच्या वचनासाठी आमचं हृदय कोमल असणं खूप गरजेचं आहे की जे हृदय परमेश्वराच्या वचनाचा स्वीकार करेल. जर तुमचं हृदय देवाचं वचन ऐकण्यासाठी कठीण असेल तर प्रियानो तुम्ही प्रभूकडे मागा. तो प्रभू म्हणतो की मी तुम्हास नवीन हृदय देईन, मी तुम्हास मांसमय हृदय देईल. हालेलुया. मी तुमचं कठोर अंतकरण काढून टाकेल. जर प्रियानो मी देवाच्या बाबतीमध्ये, देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये जर कठोर असो तर प्रियानो आज परमेश्वर आम्हाला ही संधी देत आहे की आम्ही प्रभूकडे एक नवीन हृदय मागावं, एक मांसमय हृदय आम्ही देवाकडे मागावं. आणि ज्यावेळेस तुम्ही मागाल परमेश्वर निश्चित तुम्हाला प्रदान करेल. हालेलुया. तो आम्ही बघतो की हा राजा जो आहे प्रियानो हा कठीण हृदयाचा राजा आहे, मान ताठ असणारा राजा आहे. आणि त्याच्याबद्दल आणखी प्रियानो बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. इर्मयाचा 52 अध्याय वचन 3. परमेश्वराच्या कोपामुळे यरूशलेम व यहुदा यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यास आपल्या दृष्टीआड केले. ज्या प्रकारे प्रियानो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं सिदकिया राजाच्या कारकिर्दीमधल्या ह्या गोष्टी आहे. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं 1 पासून की सिदकिया राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेत 11 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल, ती लिब्ना येथील इर्मया याची कन्या. योह्याकीम प्रमाणे त्याचे वर्तन असून परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. परमेश्वराच्या कोपामुळे यरूशलेम व यहुदा यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यास आपल्या दृष्टीआड केले. आम्ही बघतो की अशा प्रकारचे जे राजे होते, जे वाईट कृत्य करणारे राजे होते प्रियानो, यामुळे प्रियानो परमेश्वराचा जो कोप आहे तो यरूशलेमेवर आणि यहुद्यावर झाला. आणि तो इतका भयानक कोप झाला की परमेश्वराने ह्या लोकांना काय केलं? दृष्टीआड केलं. म्हणजेच आपल्या नजरेसमोरून काय केलं? दूर केलं. आपल्या नजरेसमोर दूर करण्यासाठीच प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने इस्रायल यहुदी लोकांना कुठे पाठवलं?
बाबेलमध्ये, कारण परमेश्वराचा कोप भडकला. परमेश्वर वारंवार त्याच्या संदेशाला त्याच्या लोकांना पाठवत होता, परंतु प्रियानो हे लोक ऐकण्यासाठी तयार नव्हते. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो प्रियानो, दुसरे इतिहास याचा 36वा अध्याय वचन 14 ते 16. त्याचप्रमाणे सर्व मुख्य याजकांनी व लोकांनी अन्य राष्ट्राच्या अमंगळ कृत्याचे अनुकरण करून घोर पातक केले आणि जे मंदिर परमेश्वराने यरूशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यास आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती. पण ते देवाच्या दूताची टेर उडून त्याची वचने तुच्छ मानित व त्याच्या संदेष्टांची निर्भसना करीत शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्याचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. आम्ही बघतो की परमेश्वराने बऱ्याचदा त्याच्या सेवकांना दूतांना पाठवलं, परंतु प्रियानो आम्ही बघतो की हे लोक जे आहे ते दूतांची काय करायचे, टेर उडवायचे, दूतांना तुच्छ मानायचे आणि संदेश जे आहे परमेश्वराचे संदेश आहे त्यांची निर्भसना करायची, त्यांचा अपमान करायचे. आणि ह्याचमुळे ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिले की शेवटी परमेश्वर सगळे प्रयत्न करतो प्रियानो आम्हाला सुधारण्याचे. हालेलुया. परमेश्वराने इथं प्रयत्न केले इस्रायल लोकांना आणि यहुदी लोकांना बदलण्याचे, त्यांना प्रियानो त्यांचं परिवर्तन करण्याचं परमेश्वर संधी देत गेला. परंतु प्रियानो ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिले की शेवटी परमेश्वराचा कोप त्यांच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्यास काही उपाय राहिला नाही. परमेश्वर सगळे पर्याय जो आहे प्रियानो तो परमेश्वर काय करतो, उपयोगात आणतो. संदेशाच्या द्वारे बोलतो, वचनाच्या द्वारे बोलतो, विश्वासणाऱ्याच्या द्वारे बोलतो, वेगवेगळ्या माध्यमातून परमेश्वर आम्हाला सावध करतो. परंतु प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी करूनही जर प्रियानो देवाचं वचन ऐकलं जात नाही किंवा त्यानुसार वागल्या जात नाही तर शेवटी परमेश्वरापुढे कुठलंच ऑप्शन उरत नाही. आणि अशा वेळेस प्रियानो मी बघतो की परमेश्वराच्या कोपामुळे प्रियानो परमेश्वराने इस्रायल आणि यहुद्यांना आपल्या दृष्टीआड केलं, कारण त्यांनी देवाच्या मंदिराला भ्रष्ट केलं होतं. देवाच्या मंदिरामध्ये अमंगळ गोष्टी केल्या होत्या. तर जोही परमेश्वराच्या मंदिराला अमंगल करण्याचा प्रयत्न करतो, अमंगल गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वराचा कोप त्याच्यावर येतो. म्हणून आम्ही देवाच्या मंदिराबद्दल सावध असणं खूप गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की ज्यावेळेस तू मंदिराची पायरी चढतो तर आपलं पाऊल तू सांभाळून टाक, कारण हे मंदिर जिवंत देवाचं मंदिर आहे, हे मंदिर पवित्र देवाचं मंदिर आहे आणि तो परमेश्वर कुठलीही अपवित्रता खपून घेत नाही. मी जिवंत देवासमोर येत असतो प्रियानो. असं कुठलंही कारण आमच्याद्वारे होता कामा नये की देवाच्या मंदिरातली पवित्रता अशुद्ध होईल किंवा देवाचं मंदिर भ्रष्ट होईल. म्हणून ज्यावेळेस आम्ही देवासमोर येतो प्रियानो, परमेश्वरासमोर आम्ही येतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या मंदिरात येतो, पूर्ण शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध विचाराने आम्ही देवाच्या मंदिरात येणं गरजेचं आहे, कारण तो देव पवित्र आहे. ते लाखो सराफीम परमेश्वराला म्हणतात पवित्र पवित्र पवित्र. तो परमेश्वर पवित्र आहे प्रियानो. आणि देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी पवित्र व्हावं. जोही परमेश्वराच्या मंदिराला अभ्रष्ट करेल, परमेश्वराच्या मंदिराला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करेल किंवा अमंगल करण्याचा प्रयत्न करेल, देवाचं वचन स्पष्ट सांगतं की त्याच्यावर देवाचा कोप येतो आणि परमेश्वर त्याला दृष्टीआड करतो. म्हणून ज्यावेळेस मी देवासमोर येतो प्रियानो, आम्ही मंडळीमध्ये येतो, आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात येतो प्रियानो, आम्ही पूर्ण शुद्ध भावाने देवासमोर येणं गरजेचं आहे, कारण तो देव पवित्र आहे. तो पवित्र आहे प्रियानो. हालेलुया. ज्या प्रकारे प्रियानो मी बघतो की यहुदी लोकांनी, इस्रायल लोकांनी अमंगल गोष्टी करून प्रियानो देवाच्या पवित्र स्थानाला भ्रष्ट केलं होतं. आणि यामुळं प्रियानो परमेश्वर ज्यांना देवाने निवडून घेतलं होतं प्रियानो, सर्व राष्ट्रातून देवाने निवडून घेतलं होतं, प्रभू त्यांना म्हणाला तू माझी नीच प्रजा आहे, माझी स्वतःची प्रजा आहे,
मी तुला निवडून घेतलेलं आहे माझं स्वतःची प्रजा होण्याकरिता, माझी खास प्रजा होण्याकरिता मी तुला निवडून घेतलं. परंतु आम्ही बघतो की ह्याच खास प्रजेने परमेश्वराच्या मंदिराला भ्रष्ट केलं होतं. बऱ्याचदा परमेश्वर देखील आम्हाला प्राणो त्याचं स्वतःचं प्रभू आम्हाला खास व्यक्ती बनवतो, परंतु प्राणो अशा काही गोष्टी होतात की ज्यामुळे प्राणो देवाच्या समोर प्राणो देवाच्या मंदिराच्या भ्रष्टी करण्यासाठी प्राणो कुठेतरी आम्ही कामी पडतो प्राणो. आणि सैतानाची हीच इच्छा आहे प्राणो की ज्या देवाने आम्हाला त्याच्यासाठी खास म्हणून निवडलेलं आहे, आम्हाला प्राणो देवाने त्याच्या दृष्टी आड करावं ही सैतानाची इच्छा आहे. म्हणून प्राणो आम्ही बघतो की सैतान वेगवेगळ्या माध्यमातून काम करतो. आम्ही बघतो की त्यावेळेस अमंगल गोष्टी होते, समलैंगिकता बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्याचबरोबर प्राणो आम्ही बघतो की मूर्तीपूजा अनेक गोष्टी होत्या प्राणो की ज्याद्वारे प्राणो देवाचं मंदिर जे आहे प्राणो ते भ्रष्ट झालं होतं. अनेक अशा गोष्टी होते की जे पवित्र स्थान होतं ते अपवित्र झालं होतं. आणि म्हणून प्राणो परमेश्वराचा कोप जो आहे यहुदी आणि इस्रायल लोकांवर आला प्राणो. आणि परमेश्वराने ठरवलं की आता यांना माझ्या दृष्टी आड करायचं. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की बाबेलचा वनदिवास या लोकांच्या जीवनात आला. जी निवडलेली प्रजा होती प्राणो, ज्याला देवाने सर्व राष्ट्रातून वेगळं केलं होतं प्राणो, परमेश्वराचे नेत्र ज्या स्थानाकडे लागलेले होते प्राणो, आम्ही बघतो की परमेश्वराने आपली नजर त्याच्यापासून फिरवली होती, कारण ते स्थान भ्रष्ट झालं होतं. आणि प्राणो म्हणून आम्ही बघतो की परमेश्वराचा कोप त्या ठिकाणी भडकला. आणि परमेश्वराने प्राणो आम्ही बघतो की तिथल्या लोकांना बाबेलच्या बंदिवासामध्ये पाठवलं. ही त्यांच्यासाठी शिक्षा होती प्राणो, एक शिक्षाच्या स्वरूपात परमेश्वर ह्या गोष्टी त्यांच्यासोबत करत होता. आणि आम्ही बघतो की प्राणो त्याच काळामध्ये प्राणो आम्ही बघतो की हा जो सिदकिया राजा आहे त्याची कारकीर्द आम्हाला पाहायला मिळते. ज्या प्रकारे प्राणो आणखी आम्ही इर्मयाच्या पुस्तकामध्ये पाहतो, इर्मया याचा 34 अध्याय वचन 2. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, ज्या यहुदाचा राजा सिदकिया याला सांग की परमेश्वर म्हणतो, पहा मी हे नगर बाबेलेच्या राजाच्या हाती देईल व ते अग्नीने जाळून टाकील. ओके, सो ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, सिदकियाला जो इर्मया संदेश आहे तो इशारा देत आहे. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये इशारे असतात बरं का. देवाच्या वचनामध्ये जसं ज्ञान आहे, सद्बोध आहे, सुधारणूक करणारं देवाचं वचन आहे, तसंच प्राणो देवाच्या वचनामध्ये काय आहे? इशारे. अनेक इशारे आहे. आपण सर्वजण म्हणूया इशारे, इशारे, इशारे. हालेलुया. देवाचं वचन काय देतं? इशारा देतो. हालेलुया. इंडिकेट करतो, है की नाही. सो ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, जा यहुद्याचा राजा सिदकिया याला सांग की परमेश्वर म्हणतो. सो आम्ही बघतो की प्राणो जोपर्यंत परमेश्वर एखादी गोष्ट सांगत नाही प्राणो, देवाचे लोक कुठलीही गोष्ट करत नाही, परमेश्वराच्या आदेशानुसार त्या गोष्टी करत आहे. आणि या ठिकाणी पण प्राणो आम्ही बघतो की जो परमेश्वर आहे तो परमेश्वर इर्मयाला सांगतो की तू कोणाकडे जा? कोणाकडे जा? सिदकिया राजा. आम्ही बघतो की सिदकिया या नावाचा जो अर्थ आहे प्राणो तो आहे परमेश्वर माझी नीतिमत्ता. त्याचबरोबर आणखीन एक अर्थ आहे परमेश्वर न्यायी आहे. हालेलुया. हा सिदकियाच्या जो राजा आहे त्याच्या नावाचा हा अर्थ आहे. सो आम्ही बघतो की प्राणो हा वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, जा यहुद्याचा राजा. हालेलुया. यावरून प्राणो तुमच्या लक्षात येतं की यहुद्यांचे राजे कोणते आहे आणि इस्रायलाचे कोणते आहे. हालेलुया. जर तुम्ही नवीन प्राणो विश्वासामध्ये असाल आणि तुम्हाला ह्या गोष्टीतला जर फरक कळत नसेल तर तुम्ही त्याला प्राणो अधोरेखित करून ठेवा, त्याच्यावर मार्क करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे कुठे यहुद्यांचे राजे आहे. सो आम्ही बघतो की प्राणो या वचनामध्ये पाहायला मिळतं परमेश्वर म्हणतो, पहा मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देईल व तो ते अग्नीने जाळून टाकील. तू त्याच्या हातून सुटणार नाही, तर तुला पकडून त्याच्या हाती निश्चय देतील. तू आपल्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला पाहशील व तो तुझ बरोबर समक्ष बोलेल. तू बाबेला जाशील,
तथापि हे सिदकिया यहुद्याचा राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याविषयी असे म्हणतो की तू तलवारीने मरणार नाही. सो आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे सिदकिया जो राजा आहे, ह्या सिदकियाला इर्मया संदेष्टा काय देत आहे? इशारा देत आहे. काय देत आहे? तो इशारा देत आहे की परमेश्वराचा कोप इस्रायलवर आणि यहुदी लोकांवर आलेला आहे. परमेश्वराने ह्या लोकांना काय केलेलं आहे? दृष्टीआड केलेला आहे. म्हणून तू काय कर, जो नबुखिदनेस्सर आहे त्याचा तू अंकित हो. अंकित हो म्हणजे त्याच्या स्वाधीन हो, स्वतःला त्याच्या स्वाधीन कर. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये मला पाहायला मिळतं की परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, जा यहुद्याचा राजा सिदकियाला सांग की परमेश्वर म्हणतो, पहा हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देईन व तो ते अग्नीने जाळून टाकेल. परमेश्वराने ठराव केला होता नबुखिदनेस्सराला आणण्याचा. हालेलुया. सो परमेश्वर एखाद्या गोष्टीचा ठराव करतो आणि त्याबद्दल परमेश्वर आम्हाला सूचित करतो. परंतु प्रियानो, आम्ही कधी कधी त्या वचनाला किंवा त्या ठरावाला प्रियानो स्वतः प्रियानो ते स्वीकारण्यासाठी आम्ही तयार नसतो. जसं प्रियानो हा राजा होता. आम्ही बघतो की इर्मया संदेष्टाने सांगितलं की नबुखिदनेस्सर येणार आहे. हे परमेश्वराने ठरवलेलं आहे. कारण परमेश्वराचा कोप आम्ही बघतो की त्या ठिकाणावर यरुशलेमेवर भडकला होता. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे की पहा मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देईन व तो ते नगर अग्नीने जाळून टाकील. तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, तर तुला पकडून त्याच्या हाती निश्चय देतील. सो इर्मयाने अशा प्रकारे सांगितलं की तू काय हो, त्याचा अंकित हो, तू स्वतःला स्वाधीन कर. कारण ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहे. बाबेलचा बंदिवास तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. आणि ज्या परमेश्वराची इच्छा आहे त्या परमेश्वराच्या इच्छेला तुम्ही काय व्हा? स्वाधीन व्हा. त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ नका किंवा नबुखिदनेस्सराच्या विरोधात तू बंडावा करू नको, त्याच्या विरोधात युद्ध करू नको. कारण ह्या सगळ्या योजना परमेश्वराच्या आहे. हालेलुया. परंतु प्रियानो, पुढे ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिले की तू आपल्या डोळ्याने बाबेलच्या राजाला पाहशील व तो तुझ बरोबर समक्ष बोलेल, तू बाबेलास जाशील. इर्मयाने हे पण सांगितलं की तू बाबेलास जाशील. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, 4 वचन वाचा. इर्मया 34:4. तथापि हे सिदकिया यहुद्याचा राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याविषयी असे म्हणतो की तू तलवारीने मरणार नाहीस. ओके. सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की तथापि हे सिदकिया यहुद्याचा राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याविषयी असे म्हणतो की तू तलवारीने मरणार नाहीस. हालेलुया. सगळ्या गोष्टी इर्मया संदेष्टा सिदकियाला सांगत आहे की ह्या गोष्टी घडणार आहे. तू राजाच्या विरोधात जाऊ नको, नबुखिदनेस्सर राजाच्या विरोधात तू जाऊ नको, कारण हे परमेश्वराने ठरवलेलं आहे. परंतु प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, इर्मयाचा 38वा अध्याय वचन 20. इर्मया म्हणाला, ते तुला त्याच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला जे सांगत आहे ते परमेश्वराची वाणी मान, असे मी तुला विनवतो, म्हणजे तुझे बरे होईल व तुझा प्राण वाचेल. ज्या प्रकारे प्रियानो या वचनामध्ये पण आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की इर्मया जो संदेश आहे यामध्ये पण आम्हाला तेच वचन बघायला मिळतं की या ठिकाणी पण प्रियानो इर्मया त्याला इशारा देत आहे. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की इर्मया म्हणाला, ते तुला त्याच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला जे सांगत आहे ती परमेश्वराची वाणी, असे मी तुला विनवितो, म्हणजे तुझे बरे होईल व तुझा प्राण वाचेल. सो इर्मया याच ठिकाणी प्रियानो मी बघतो की सिदकिया राजाला विनंती करत आहे, इशारा पण देत आहे आणि विनंती पण करत आहे. हालेलुया. बऱ्याचदा देवाच्या वचनातून पण प्रियानो अनेकदा विनंती केल्या जातं, असं करू नका, तसं करू नका. हालेलुया. परंतु ती विनंती मान्य केलीच जाते का? सर्वच जण देवाच्या विनंतीला मान्य करतात का? हालेलुया. आम्ही बघतो की प्रियानो परमेश्वराच्या वतीने तो विनंती करत आहे की हे राजा, परमेश्वराची वाणी तू काय कर? मान्य कर. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की इर्मया म्हणाला, ते तुला त्याच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला जे सांगत आहे ती परमेश्वराची वाणी मान, असे मी तुला विनवितो, म्हणजे तुझे बरे होईल व तुझा प्राण वाचेल.
इर्मया सांगत आहे. कोणाला? हे संभाषण कोणाचं चालू आहे? कुठे चालू आहे? यरूशलेम. आता कुठे आपण? यरूशलेमेत आहोत, आहे की नाही? या ठिकाणी इर्मयाचं आणि सिदकियाचं संभाषण चालू आहे की नाही? दोघ जण बोलत आहे. परमेश्वराचा संदेष्टा त्याच्या समोर उभा आहे, समोर सिदकिया राजा आहे आणि ह्या दोघांचं काय चालू आहे? संभाषण चालू आहे. आणि या संभाषणामध्ये प्रियानो, हा जो संदेष्टा आहे, इर्मया संदेष्टा आहे, तो काय करत आहे? विनंती करत आहे की हे राजा, परमेश्वराची वाणी काय कर? मान्य कर. आणि तू जर देवाची वाणी मान्य करशील तर तुझे काय होईल? बरे होईल आणि तुझा प्राण वाचेल. हालेलुया. इशारा दिला, विनंती पण केली. हालेलुया. पण हा राजा काही तयार नाही ऐकायला. का माहिती? अहंकारी आहे आणि त्याची मान कशी आहे? कशी आहे? जोरा सांगा. आणि त्याचं हृदय कसं आहे? ताठमान, कठीण हृदय, देवाच्या वचनाला स्वीकारू देत. हालेलुया. बरोबर? बरोबर का? ज्या प्रकारे प्रियानो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा इर्मया संदेष्टा प्रियानो त्याला विनवणी करत आहे. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, वचन 21 मध्ये, पण तू निघून जाण्यास नाकबूल झालास तर परमेश्वराने मला प्रगट केलेले वचन हे आहे, पहा, यहुद्याच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांस बाबेलच्या राजाच्या सरदाराकडे आणतील आणि त्या म्हणतील, तुझा जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चित केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत. तुझी सर्व बायका पोरे खासदाकडे नेतील, तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस. बाबेलच्या राजाच्या हाती पडशील, तू हे नगर अग्नीने जाळण्यास कारण होशील. सिदकिया इर्मयाला म्हणाला, ही वचने कोणाला कळू देऊ नको, म्हणजे तू ठार व्हावायचा नाही. सो आम्ही बघतो की प्राणो या ठिकाणी इर्मयाचं आणि सिदकियाचं संभाषण चालू आहे. अनेक गोष्टी प्राणो इर्मया संदेष्टा सिदकियाला प्राणो व्यवस्थित सांगत आहे की अरे बाबा, तू जर देवाचं वचन ऐकलं नाही तर तो नबुकहेद्नेसर येईल, तुझ्या पोरांना, लेकरांना, सर्वाला तू घेऊन जाईल. म्हणून तू देवाची वाणी काय कर? ऐक. तू नबुकहेद्नेसराचं काय हो? अंकित हो. तू जाण्यासाठी कबूल हो. हालेलुया. कारण ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिले 21 मध्ये, पण तू निघून जाण्यास नाकबूल असलास तर. बऱ्याचदा प्राणो अनेक गोष्टीसाठी प्रभू त्या स्वीकारण्यासाठी देव आमच्याशी बोलत असतो, त्या कबूल करण्यासाठी आम्हाला प्रभू बोलत असतो. परंतु प्राणो आम्ही कधी कधी परमेश्वराच्या वचनाला स्वाधीन होण्यासाठी आम्ही तयार नसतो. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की नाही, आमच्यावर ते अरिष्ट येऊ शकणार नाही. कदाचित राजाला पण असं वाटलं असेल की मी राजा आहे, मी युद्ध करेल आणि नबुकहेद्नेसर निघून जाईल. हालेलुया. परंतु जे परमेश्वराने ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे होणार. त्यात तीळ मात्रही फरक पडणार नाही. तुम्ही त्या गोष्टीसाठी कबूल असा किंवा ना कबूल असा, परमेश्वराने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्याच्या वचनामध्ये जेही एक एक शब्द जो लिहिलेला आहे तो पूर्ण होणार म्हणजे होणारच. हालेलुया. म्हणून प्राणो आम्ही प्रभूच्या सांगण्यानुसार आणि देवाच्या वचनाला स्वाधीन होणारे लोक असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. मग परिस्थिती कुठली असू द्या, परमेश्वर जर सांगतोय ना तर आम्ही स्वतःला त्यामध्ये स्वाधीन केलं पाहिजे. या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे, परंतु प्रियानो हा जो राजा आहे तो स्वतःला स्वाधीन करण्यासाठी तयार नव्हता. आणि पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, दुसरे राजे 25:1, त्याच्या सिदकिया बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले. त्याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षाच्या 10व्या महिन्यातील दशमीश बाबेलचा राजा नबुकहेद्नेसर आपली सर्व सेना घेऊन यरूशलेमवर चढाई करून आला. त्याने त्याच्या समोर तळ देऊन सभोवर मेटेकोट उभारले. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की सिदकियाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले. इर्मया सांगतो करू नको, आणि सिदकिया काय करत आहे? काय करत आहे? अहो जोरात सांगा. बंड करणं म्हणजे त्याच्या विरोधात जाणं किंवा त्याच्या विरोधात युद्ध करणं.
बरोबर, यालाच बंड म्हणतात. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे की सिदकियाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले. इर्मया विनंती करत आहे, इशारा देत आहे, सगळं सांगत आहे की असं असं होईल, ऐक, तू परमेश्वराची वाणी मान्य कर. इतकं सांगूनही, इतकं जीव तोडून इर्मया सांगत आहे की ही परमेश्वराची आव्हाने आहे, परमेश्वर तुला सांगत आहे. तरी पण प्रियानो आम्ही बघतो की इतकं सांगून ही सगळ्या गोष्टीवर काय आहे, काय आहे, हालेलुया. असं होतं का? बऱ्याचदा प्रियानो देवाचे लोक आतडे तुटूस तर बोलतात, ओरडून सांगतात, असं करू नका, करू नका. पण ऐकल्या जातं का? स्वीकारल्या जातात का? सर्वच नाही प्रियानो. बरेच जण असतात की जे देवाच्या वचनाला पूर्णपणे स्वीकारतात प्रियानो. प्रत्येक जण, काही अपवाद असतात, प्रत्येक गोष्टीला आम्ही बघतो की वेगवेगळे अपवाद असतात. सो काही अपवाद असतात की जे ऐकत नाही. आणि ऐकत कोण नाही माहिती का? ज्यांचा नाश ठरलेला असतो ते. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो ह्या राजाने देखील आम्ही बघतो की सिदकियाने बाबेलच्या राजा विरुद्ध बंड केले. बाबेलचा राजा कोण आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की इर्मयाने सांगितलं बंड करू नको, आणि तो बंड करत आहे. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, वचन 3 पासून ते 5 पर्यंत वाचा. 3 ते 5. चौथ्या महिन्याच्या 9मीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकास काही खावयास मिळेना. मग नगराच्या तटास एक खीड पाडण्यात आली. दोहे तटामध्ये जी वेस राजाच्या बागेपाशी होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले. नगरास खासदेचा वेढा पडलाच होता. इकडे राजाने अराबाचा रस्ता धरिला, तेव्हा खासदी सेनेने राजाचा पाठलाग करून त्यास अरिहोच्या मैदानात गाठिले व त्याच्या सर्व सैन्यांची दानादान केली. ठीक आहे. सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो परमेश्वराने सांगितलं होतं की तू नबुखिदनेसराचा अंकित हो किंवा त्याच्या स्वाधीन हो, त्याच्या विरोधात तू जाऊ नको. कारण परमेश्वरानेच नबुखिदनेसराला आज्ञा केली आहे की नाही? परमेश्वराच्या आज्ञेशिवाय एखादा शत्रू चढाई करू शकतो का हो यरूशलेमवर? ज्याचं संरक्षण करणारा परमेश्वर आहे, ज्या परमेश्वराने त्यांच्या भोवती अग्नीचे कोट उभारलेले आहे, कुठलाही शत्रूचा हल्ला त्यांच्यावर होऊ शकतो का? परंतु हा हल्ला का बरं होत होता? परमेश्वराचा कोप. कारण परमेश्वराने या कारणामुळे त्यांना काय केलं होतं? दृष्टी आड केलं होतं. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की हा नबुखिदनेसर आला. आणि ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली. दोह तटांमध्ये जी वेस राजाच्या बागेपाशी होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले. नगरास खासदाचा वेढा पडलाच होता. इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला. खासदी म्हणजेच बॅबिलोनी बरं का. मला वाटतं बॅबिलोनचा रहस्यामध्ये आपण ऐकलं. मी बाबेलला कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारे नावाने बाबेलमध्ये संबोधलेले आहे ते सर्व नावं मी तुम्हाला सांगितलेली आहे ना, बरोबर ना? समुद्रालगतचं रान. आणखी सांगा बरं, एखादं कुठलं आठवते का तुम्हाला? ठीक आहे. ओके. सो ज्या प्रकारे प्रियानो या वचनामध्ये आम्ही बघतो की खासदी म्हणजेच प्रियानो बॅबिलोनचे लोक आहेत. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्रियानो नबुखिदनेसराचा वेढा पडला, आणि आम्ही बघतो की त्याच वेळेस प्रियानो ह्या राजाने काय केलं? सिदकिया राजाने काय केलं? बंड पुकारलं त्याच्या सैन्याला घेऊन. परंतु प्रियानो तो वेढा इतका भारी होता की जे सिदकिया राजाचं जे सैन्य होतं प्रियानो, त्यांनी काय केलं? रातोरात ते काय केले? पळून गेले. हालेलुया. कदाचित त्यांनी ऐकलं असेल इर्मया संदेष्टा काय म्हणत आहे, आणि म्हणून प्रियानो ते त्यांचा जीव घेऊन पळाले. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं वचन 5 मध्ये, तेव्हा खासदी सैन्याने राजाचा पाठलाग करून त्यास यरीहोच्या मैदानात गाठिले व त्याच्या सर्व सैन्याची दानादान केली. आम्ही बघतो की प्रियानो हा जो राजा आहे तो देवाच्या विरोधात गेला. प्रियानो त्यांनी बंड पुकारलं, आणि या बंडामध्ये पण आम्ही बघतो की त्याचे जे सैन्य होतं प्रियानो ते सैन्य पण पळून गेलं. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की इकडं राजाने अराबाचा रस्ता धरला, तो पण काय करायला लागला? पळू लागला. परंतु प्रियानो हे सैन्य इतकं मोठं सैन्य होतं की त्यांनी त्यांना लगेच पकडलं राजाला. आणि नंतर पुढे वचनामध्ये लिहिले 6 मध्ये, वचन 6 मध्ये की ते राजास पकडून रिबला इथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले. त्यांनी त्याची शिक्षा ठरविली. त्यांनी सिदकियाच्या पुत्रास त्याच्या डोळ्यात देखत वधिले, आणि सिदकियाचे डोळे फोडून त्यास बेड्याने जखडून बाबेलास नेले.
हालेलुया. हा व्यर्थ प्रयत्न होता प्रियांनो, सिदकियाचा व्यर्थ प्रयत्न होता. परमेश्वराने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे जर त्याने केलं असतं प्रियांनो, सो आम्ही बघतो की दानिएल आहे, ही शद्रक मेशक अबेदनगो हे पण प्रियांनो आम्ही बघतो की बाबेलच्या बंदिवासातच गेले आणि आम्ही बघतो की त्यांना तिथं राजकारभारी म्हणून नेमलं. सो परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे सिदकियाने जर स्वतःला प्रियांनो नबुखिदनेसराच्या स्वाधीन केलं असतं तर कदाचित त्या ठिकाणी काहीतरी काम बाबेलमध्ये या राजाला मिळालं असतं, त्याच्या मुलांना पण मिळालं असतं. कारण आम्ही बघतो की पुढे चालूनच तुम्ही जर दानिएलच्या पुस्तकामध्ये जर वाचलं तर आम्ही बघतो की हेच बंदिवासातलेच लोक आहे आणि यामध्ये दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनगो आम्हाला पाहायला मिळतात. ते मारले गेले का? ते पण राजघराण्यातले होते. दानिएल सुद्धा राजघराण्यातला होता. शद्रक, मेशक, अबेदनगो हे देखील राजघराण्यातलेच होते. त्यांना मारलं गेलं का? कारण ते देवाच्या इच्छेला स्वाधीन झाले. परंतु हा होतोय का? कारण ताठ मान आहे. मी माझ्या जोरावर लढू शकतो, मी माझ्या जोरावर माझी समस्या सोडू शकतो, मला परमेश्वराची गरज नाही. अनेक गोष्टी असतात प्रियांनो की ज्या आम्हाला परमेश्वराच्या स्वाधीन होऊ देत नाही. अशा अनेक गोष्टी आहे की जे परमेश्वराचं आम्हाला ऐकू देत नाही प्रियांनो. आणि यामुळेच प्रियांनो आम्ही अनेक संकटांना बळी पडतो प्रियांनो. ज्या परमेश्वराने दानिएलला सांभाळलं, ज्या परमेश्वराने शद्रक, मेशक, अबेदनगोला बाबेलमध्ये सांभाळलं, त्या परमेश्वर सिदकियाला सांभाळू शकला नसता का? ते पण राजघराण्यातलेच होते, आहे की नाही? जर तुम्ही दानिएलच्या पहिल्या अध्यायामध्ये लिहाल की त्यांच्याबद्दल लिहिले की जे निपुण आहे त्यांना राजकारभाराच्या कामासाठी निवडलं गेलं, बरोबर? याच्या पुत्रांना पण काहीतरी काम बाबेलमध्ये मिळालंच असतं, परंतु नाही, ऐकायचं नाही, की नाही? संदेष्टांचं ऐकायचं नाही. ताठ मना, जो व्यक्ती प्रियांनो आपलं मन ताठ करतो, हा ताठपणा प्रियांनो परमेश्वरा पुढे आम्हाला झुकू देत नाही, परमेश्वराला आम्हाला समर्पित होऊ देत नाही. हा जो अहंकार, मग तो अहंकार कुठलाही असू द्या प्रियांनो, कुठल्याही गोष्टीचा अहंकार असेल, तो अहंकार आम्हाला परमेश्वरासमोर दीन होऊ देत नाही, परमेश्वरासमोर नम्र होऊ देत नाही, परमेश्वरासमोर पण ताठ. हालेलुया. आमच्या मानेला झुकू देत नाही हो हा अहंकार. आणि त्याच्यामुळेच प्रियांनो आमच्यावर बरेचसे संकट ओढवतात, जसं संकट प्रियांनो सिदकियावर ओढवलं. सो आम्ही प्रियांनो ज्या प्रकारे या वचनामध्ये बघितलं की सिदकियाचे जे प्रियांनो पुत्र होते, सिदकियाला प्रियांनो अनेक उपपत्नी होत्या, पुत्र होते, पण त्याच्या मुलातलं फक्त एकाच नाव बायबलमध्ये उल्लेखित आहे, इर्मया 38 आणि 6. मग राजपुत्र मल्किया ह्याचे पहारेकरांनी चौकात विहीर. ओके. सो या ठिकाणी प्रियांनो आम्ही बघतो मग राजपुत्र मल्किया. मल्किया हा कोणाचा पुत्र आहे? कोणाचा आहे? त्याच्या मुलाचं, एकाच मुलाचं नाव दिलेले, बाकीचे पण बरेचसे असतील परंतु त्यांचं नाव बायबलमध्ये नाही. सो आम्ही बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे सिदकियाची जी मुलं आहे प्रियांनो, त्या मुलांना सिदकिया समोर वधण्यात आलं आणि सिदकियाचे काय केले? हालेलुया. देवाच्या विरोधात जाण्याचा हा व्यर्थ प्रयत्नाचं हे शिक्षा होती प्रियांनो, डोळे फोडणं. हालेलुया. विचार करा प्रियांनो, नबुखिदनेसराने त्याच्या पुत्रांना वधलं, तलवारीने मारलं, मग याचे फक्त डोळेच का बरं फोडले? हे त्याला पण मारू शकले असते ना, बरोबर का? तुम्हाला काय वाटतं, का बरं सोडलं असेल? फक्त डोळेच फोडले, जिवंत ठेवलं त्याला, त्याच्या पुत्रांना वधलं, मारून टाकलं. काय वाटतं सांगा बरं? तुम्ही काहीतरी तर्क लावू शकता ना? हा पण मग सिदकियाला का बरं मारलं नाही? तलवारीने वधलं का नाही? फक्त त्याचे डोळेच का बरं फोडले?
देवाला काही करून घ्यायचं होतं. आणखी पुन्हा एक संधी द्यायची होती. शिक्षा तर करायची होती, पण पुन्हा संधी द्यायची होती. आणखी काय सांगा बरं? काहीतरी तर्क लावा तुम्ही. का बरं फक्त डोळेच फोडले, जिवंत ठेवलं त्याला? योग्यतेकडे आणायचं होतं. ओके, गर्वपणाचं काहीतरी दाखवून द्यायचं. ठीक आहे, खूप छान. तुम्हाला खूप छान वचन समजते की नाही? काही गोष्टी अशा होत्या सिदकियाच्या जीवनात. तो एक दुष्ट राजा म्हणूनच बायबलमध्ये ओळखला जातो, परंतु त्याच्या ठाई काही चांगल्या गोष्टी होत्या. प्रभूने त्याला तर शिक्षा केलीच, नबुखिदनेसराने त्याचे फक्त डोळे फोडले, पण त्याला जिवंत ठेवलं. याच्या मागं होतं इर्मयाने दिलेली त्याच्याबद्दल केलेली भविष्यवाणी की ते तुला बाबेलाच घेऊन जाते. जर मारून टाकलं असतं तर बाबेलाच नेता आलं असतं का? परमेश्वराच्या भविष्यवाणीतला प्रत्येक एक शब्द खरा ठरणार आहे. हे एक मुख्य कारण होतं की इर्मया संदेशाद्वारे परमेश्वर जे बोलला होता, मी सुरुवातीला ते वचन वाचले बरोबर, की ते तुला घेऊन जातील, तू राजाला डोळ्याने पाहशील आणि ते तुला बाबेलमध्ये घेऊन जातील. परमेश्वराचा शब्द पूर्ण होण्यासाठी आम्ही बघतो की सिदकिया राजाला बाबेलमध्ये नेण्यात आलं. त्याला मारलं नाही, फक्त डोळे फोडले. या स्क्रीनवर बघताय, फक्त डोळे फोडले. परमेश्वराने त्याला शिक्षा केली, पण त्याच्या ठाई आणखी काही गोष्टी होत्या की देवाने त्याला पूर्णपणे मारू दिले नाही. याच्या मागे पण काही कारण होते. बरं, काय कारण असेल बरं? सांगा बरं. हे तर कारण होतं की इर्मया संदेशाद्वारे परमेश्वर जे बोलला होता ते पूर्ण होणारच होतं, पण आणखी काही महत्त्वपूर्ण गोष्टी त्याच्या जीवनात होत्या की ज्या गोष्टी परमेश्वराने बघितल्या. परमेश्वर फक्त वाईटच गोष्टी बघतो का हो? परमेश्वर चांगल्या पण गोष्टी बघतो. हालेलुया. परमेश्वराकडे वाईट गोष्टींची नोंद आहे, तर परमेश्वराकडे चांगल्या गोष्टीची ही नोंद आहे. जोरदार टाळ्या वाजवा. फक्त एकच व्ह्यूनी तो बघत नाही, फक्त एकच दृष्टिकोनातून तो परमेश्वर बघत नाही, है की नाही? परमेश्वर ज्यावेळेस आमच्याकडे बघतो ना प्रियानो, प्रभू आमच्या चांगल्या गोष्टी पण बघतो. आणि हालेलुया. कधी कधी असं वाटतं की नाही फक्त वाईटच गोष्ट परमेश्वर बघतो का? नाही प्रियानो, वाईट पण गोष्टी पाहतो, त्यासोबत ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहे ना त्याचंही परमेश्वर स्मरण ठेवतो प्रियानो. हालेलुया. आम्ही बघतो की त्याला सिदकियाचे फक्त डोळे फोडण्यात आले आणि त्याला कुठे नेण्यात आलं? बाबेलमध्ये. त्याला तलवारीने वधलं नाही, परंतु त्याच्या मुलांना वधलं. आणि त्याच्यामध्ये जो त्याचा मुलगा आहे, काय नाव त्याचं? काय नाव आहे? हा कोणाचा मुलगा आहे? कोणाचा आहे? तो पण समाविष्ट असेल, हे की नाही? कधी कधी माहिती का, आई बापाच्या चुकांमध्ये लेकरं पण भरडले जातात, हे की नाही? याचं काही, ह्या मुलाचं काही काम आहे का? किंवा त्याने काही लिहिले, त्याच्याबद्दल काही लिहिले नाही, परंतु त्याच्या निर्णयावर सिदकिया राजाच्या निर्णयावर त्यांच्या जीवनाशी पण अनेक गोष्टी संबंधित आहे की नाही? जे आई वडील करतात त्याचं परतफेड मुलांनाही करावी लागते, है की नाही? इथे सगळं काम कोणाचं चालू आहे? सिदकियाचं. परंतु आम्ही बघतो की सिदकियाशी संबंधित असल्यामुळं त्याच्या पुत्रांना काय केलं? वधल्या गेलं, मारल्या गेलं. हालेलुया. कारण प्रियानो, सिदकियाने इर्मया संदेशाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. त्याने आपली दृष्टी गमावली, आपलं राजपद गमावलं आणि आपल्या मुलांनाही गमावलं. फक्त अहंकार. हालेलुया. किती भयंकर प्रियानो त्याचा अंत झाला. तो नॅचरली डेड झाला, पण प्रियानो परमेश्वराने त्याला शिक्षा केली. पण प्रभूने कुठेतरी प्रियानो त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण बघितल्या प्रियानो, आणि त्याच्यामुळं कदाचित परमेश्वराने त्याला पूर्णपणे मारून टाकू दिले नाही. परमेश्वराने त्याला जिवंत ठेवलं. एक म्हणजे परमेश्वराचा शब्द, भविष्यवाणी पूर्ण होणार होती. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी होत्या की ज्या गोष्टी प्रियानो परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये बघितल्या होत्या. त्या शॉर्टकट आम्ही बघूया. इर्मयाचं 34 वचन 8 आणि 9. इर्मया 34. सिदकिया राजाने त्यावेळी यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर
परमेश्वराकडून इर्मयास वचन प्राप्त झाले ते हे, ज्या कोणाचा दास अथवा दासी इब्री असेल त्याची सुटका करावी, कोणी आपल्या यहुदा बांधवाकडून दास्य करून घेऊ नये. ओके, सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की हिजकिय्या राजाने आपल्या कारकिर्दीमध्ये बऱ्याचशा गोष्टी वाईट पण केल्या, परंतु प्राणो काही गोष्टी चांगल्या पण केल्या. आणि त्यामध्ये हा एक इब्री दासासंबंधीचा करार होता, ज्या संदर्भात प्राणो आम्ही बघतो निर्गम आणि अनुवादमध्ये बरेचसे रेफरन्सेस आम्हाला पाहायला मिळतात. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की हिजकिय्या राजाने त्यावेळी यरूशलेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर परमेश्वराकडून इर्मयास वचन प्राप्त झाले ते हे, ज्या कोणाचा दास अथवा दासी इब्री असेल त्याने त्याची सुटका करावी, कोणी आपल्या यहुदी बांधवाकडून दास्य करून घेऊ नये. तेव्हा आम्ही आपल्या सर्व दासांची व दासीची सुटका करू व यापुढे त्यास दास्य करावास लावणार नाही, असा करार ज्या सर्व सरदारांनी व सर्व लोकांनी केला होता ते त्यास मान्य झाले. त्यांनी मान्य होऊन दासास मुक्त केले. सुप्रानो, दासांना मुक्त करण्याचा जो करार आहे तो करार हिजकिय्या राजाने केला. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराच्या दृष्टीने एक चांगलं काम त्याने केलं होतं. त्यानंतर प्राणो आणखीन एक महत्त्वपूर्ण काम आम्हाला पाहायला मिळतं. इर्मया 38 आणि 8. येबदमलेक राजगृहातून निघाला व राजाकडे जाऊन म्हणाला, स्वामी राज, या लोकांनी इर्मया संदेष्टाला जे सर्व केले ते फार वाईट केले. त्यांनी त्याला विहिरीत टाकले. तो आहे तेथे उपासमार होऊन मरेल, कारण नगरात काही अन्न उरले नाही. ओके, सो ज्या प्रकारे प्राणो आणखीन एक महत्त्वपूर्ण काम जे हिजकिय्याचं जे काम चांगलं काम आहे त्याची पण नोंद आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते. सो वाईट काम जे केले त्याची पण आहे आणि जे चांगले काम केले प्राणो ते देखील प्राणो आम्ही बघतो की बायबल जे आहे ते सगळ्या गोष्टी दाखवून देतं. चुकीचं असेल किंवा चांगलं असेल, दोन्हीही गोष्ट परमेश्वर काय करतो, आमच्या समोर आणतो. सो आम्ही बघतो की बंधमुक्त करण्याचा जे इब्री दास आहे त्यांना बंधमुक्त करण्याचा जो करार आहे तो हिजकिय्या राजाने केला. त्यानंतर प्राणो जे लोक इर्मया संदेष्टावर संतापले होते आणि त्यांनी प्राणो आम्हाला पाहायला मिळतं की जो मल्किया जो राजपुत्र आहे त्याच्या विहिरीमध्ये प्राणो इर्मया संदेष्टाला टाकलं. कारण ज्या प्रकारे वचन 6 मध्ये आम्ही बघतो, मग राजपुत्र मल्किया याची पहारेकऱ्याच्या चौकात विहीर होती, ती त्याने इर्मयास नेऊन टाकिले. त्यांनी इर्मयाला दोराने खाली उतरविले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता. इर्मया त्या चिखलात रुतला. त्यांनी इर्मयाला विहिरीत टाकिले असे राजगृहात एबेदमलेक कुशीखोजा यांनी ऐकले. त्या प्रसंगी राजा बन्यामीनी वेशीत बसला होता. एबेदमलेक राजगृहातून निघाला व राजाकडे जाऊन म्हणाला, स्वामी महाराज, या लोकांनी इर्मया संदेष्टाला जे सर्व केले ते फार वाईट केले. त्यांनी त्याला विहिरीत टाकिले. तो आहे तेथे उपासमार होऊन मरेल, कारण नगरात काही अन्न उरले नाही. आम्ही बघतो की प्राणो ज्या लोकांनी इर्मया संदेष्टाला विहिरीत टाकलं प्राणो त्याला बाहेर काढण्याचा आदेश हिजकिय्या राजाने दिला. हालेलुया. काही जे चांगले काम केलेले असतात ना प्राणो, परमेश्वर त्याची नोंद ठेवतो. जसं वाईट कामाची ठेवतो तशीच, जोरात सांगा, फक्त वाईट कामाचीच नोंद ठेवतो का? चांगल्या पण ठेवतो की नाही? मग चांगली कामं करायची की नाही? हालेलुया. देवाकडे सगळ्या गोष्टीचा हिशोब आहे, चांगले आहे किंवा वाईट असेल, सगळ्या गोष्टी परमेश्वराकडे नोट केलेल्या, लिहून ठेवलेल्या आहे. म्हणून जेही काम आम्ही करतोय ना ते काम आम्ही खूप सांभाळून करणं गरजेचं आहे. होईल तितकं आम्ही फक्त चांगलंच काम करावं, ज्याचं चांगलं प्रतिफळ आम्हाला मिळेल. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की हिजकिय्या राजाने इर्मयाला प्राणो विहिरीतून काढण्याचा आदेश दिला. हे चांगलं काम त्याने केलं. आणि यामध्ये प्राणो आम्ही बघतो की एक व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतो, एबेदमलेक. हा एक खोजा आहे, एक सेवक आहे प्राणो. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे ह्या सेवकाने राजाकडे जाऊन सांगितलं की इर्मया संदेष्टाला काय केले, विहिरीत टाकले आहे. इर्मया संदेष्टा काय करेल, उपासमार होऊन मरून जाईल. की नाही? सगळे लोक प्राणो देवाच्या लोकांच्या विरोधात असतात. बरेच लोक देवाच्या विरोधात असतात, पण काही लोक असेही असतात की जे देवाच्या लोकांची खूप काळजी घेतात प्राणो. हालेलुया. एक तरी परमेश्वर अशी व्यक्ती ठेवतो की ज्या व्यक्तीला त्या सेवकाची, त्या संदेष्टाच्या त्रासाची जाणीव होते. हालेलुया. जशी या एबेदमलेकला झाली प्राणो.
त्यांनी बघितलं की इर्मया संदेष्टा जो आहे तो काही चुकीचं करत नाही, तो फक्त स्पष्टपणे बोलतोय, लोकांना सावध करतोय. आणि ह्या कारणामुळे प्रणव आम्ही बघतो की त्याला विहिरीत टाकण्यात आलं. परंतु हा एबेद मलेक जो आहे तो काय करतो, जाऊन मध्यस्थी करत आहे की हे राजा, आपण जर इर्मया संदेष्टाला बाहेर काढलं नाही तर इर्मया संदेष्टा उपासमार होऊन मरेल. आणि त्यानंतर प्रणव आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 10 मध्ये, तेव्हा राजाने एबेद मलेक कुशी याला आज्ञा केली की येथून 30 माणसे बरोबर घेऊन जा आणि इर्मया संदेष्टाला मृत्यू प्राप्त झाला नाही तो त्याला विहिरीतून काढ. एबेद मलेक बरोबर माणसे घेऊन खजिनाच्या राजगृहात गेला. तेथून त्याने जुनी पुराणी फडकी व कुजट चिंध्या घेतल्या आणि दोराने त्या विहिरीत इर्मयाकडे पोहोचवल्या. परमेश्वर चिन्हांचा सुद्धा उपयोग करू शकतो. हालेलुया. की नाही, परमेश्वराच्या दृष्टीने कोणतीच गोष्ट गोल नाही प्राण, की नाही. ज्या फाटक्या तुटक्या चिंध्या होत्या, है की नाही, एबेद मलेकने काय केलं, त्या गोळा केल्या आणि त्याची काय केली, दोरी तयार केली. कारण कदाचित त्याच्याकडे सगळ्या लोकांचं, सरदारांचं पण काय असेल, लक्ष असेल. जर तो दोरी घेऊन जात असता तर त्यांनी सगळ्यांनी बघितलं असतं, है की नाही. म्हणून त्याने काय केलं, की नाही. देवाच्या लोकांसाठी कुठलीही गोष्ट उपयोगात येऊ शकते, है की नाही. प्रभू कोणाचाही कसाही उपयोग करू शकतो, मग त्या फाटक्या तुटक्या चिंध्या का होईना, है की नाही. सो ह्या चिंध्यानीच प्रियानो इर्मया संदेष्टा विहिरीतून बाहेर आला. एबेद मलेक कुशी इर्मयाला म्हणाला, ही जुनी पुराणी फडकी व कुजट चिंध्या दोऱ्यांच्या आत ठेवून आपल्या बगलाखाली लाव. तसे इर्मयाने केले. तेव्हा त्याने इर्मयाला दोराने विहिरीतून वर ओढून घेतले. मग इर्मया पहारेकरांच्या चौकात राहिला. सुप्रियानो, ह्या व्यक्तीने जे काम केलं, हा जो काय नाव आहे त्याचं सांगा, एबेद मलेक. सो त्याच्याबद्दल पण प्रियानो वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं इर्मया 29 आणि 15 मध्ये की इर्मया पहारेकराच्या चौकात कैदी होता तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. ते असे, जा एबेद मलेक कुशी याला सांग की सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, मी आपल्या वचनाप्रमाणे या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन. त्या दिवशी तुझ्यासोबत ती वचने पूर्ण होतील. तुला तर त्या दिवशी मी मुक्त करीन असे परमेश्वर म्हणतो. ज्याची तुला भीती वाटते त्याच्या हाती तुला देणार नाही. मी खात्रीने तुझा बचाव करीन. तू तलवारीने पडणार नाहीस. तू जीवानिशी सुटशील, कारण तू मजवर भिस्त ठेवली आहे असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. जसं परमेश्वर बोलतो तसंच घडतं. परंतु प्रियानो आम्ही जीवानिशी सुटल्या जातो ज्यावेळेस आमची भिस्त देवावर असते. सो ह्या एबेद मलेकने प्रियानो आम्ही बघतो की इर्मयाची विहिरीतून सुटका केली. इर्मयाला त्याने वाचवलं आणि मग त्याला वाचवण्याची जबाबदारी परमेश्वराने घेतली. ज्यावेळेस आम्ही सेवकांसाठी कुठलीही गोष्ट करतो प्रियानो, परमेश्वर त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. सो परमेश्वराने प्रियानो आम्ही बघतो की या एबेद मलेकचं प्रियानो आम्ही बघतो की संरक्षण केलं आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की तू तलवारीने पडणार नाहीस, तू जीवानिशी सुटशील, कारण तू मजवर भस्त ठेवली. सो जे लोक प्रियानो प्रभूवर भिस्त ठेवतात ते सर्वजण अनर्थातून सोडल्या जातात, ते जीवानिशी सुटतात, ज्यांची भिस्त देवावर आहे ते. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो सिदक्याने आदेश दिला आणि त्या आदेशावरून एबेद मलेकने प्रियानो इर्मयाला कुठून बाहेर काढलं, विहिरीतून बाहेर. आणि याची दोघांची ही नोंद परमेश्वराने घेतली, सिदकियाची पण आणि हा जो एबेद मलेक आहे त्याची पण. आणि म्हणून परमेश्वराने त्याला तलवारीने, सिदकिया राजाला तलवारीने मरू दिलं नाही, कारण त्याने देवाच्या संदेष्टाला वाचवलं होतं. हालेलुया. मग जे देवाचे संदेष्टांना वाचवतात, देव त्यांना मरू देतो का हो? जे त्यांच्यासाठी श्रम करतात किंवा मदत करतात, प्रभू त्यांची काळजी घेणार नाही का? मग ते वाईट जरी असतील, आम्ही बघतो की हा सिदकिया जो आहे तो परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होता, तरी परमेश्वराने त्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली की त्यांनी माझ्या लोकांसाठी काय केले. बंधमुक्तेचा करार केला, त्याच्यानंतर इर्मयाला विहिरीतून सोडवलं. अशा अनेक गोष्टी होत्या की ज्यामुळे प्राणो परमेश्वराने सिदकियाला तलवारीने मरू दिलं नाही. पण डोळे फोडण्याची शिक्षा का केली होती माहिती? कारण त्याने पळून जाण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, म्हणून परमेश्वराने त्याला शासन केलं. हालेलुया.
म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आम्हाला परमेश्वर जर त्याच्या वचनातून इशारा देतो प्रियानो, तर तो इशारा मान्य करणं गरजेचं आहे. आणखी ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, इर्मया 37:21. मग सिदकिया राजाच्या आज्ञेने त्यांनी इर्मयाला पहारेकराच्या चौकात ठेविले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटाराळीतून रोज त्याला एक रोटी मिळत असे. ओके, सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की हा संदेश जो आहे त्याचा संदेश द्यायचा, परंतु प्रियानो बरेच लोक त्याच्या विरोधात होते, त्याच्यावर संतापले होते. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 37:15 की सरदारांनी इर्मयाला संतापून त्याला मार दिला व योनाथान लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेवले. त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता. सो आम्ही बघतो की प्रियानो इर्मया संदेष्टा त्याचं काम करत होता आणि आम्ही बघतो की अनेक वेळेस प्रियानो त्याला विरोध झाला आणि प्रियानो कित्येक वेळेस प्रियानो त्याला तुरुंगात ठेवण्यात आला. आणि नंतर आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 21 मग सिदकिया राजाच्या आज्ञेने त्यांनी इर्मयाला पहारेकऱ्याच्या चौकात ठेविले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटार आळीतून रोज त्याला एक रोटी मिळत असे. याप्रमाणे इर्मया पहारेकरांच्या चौकात राहिला. सो आम्ही बघतो की प्रियानो ह्याच काळामध्ये ज्यावेळेस सर्व सरदार प्रियानो इर्मयावर संतापलेले होते, रागावलेले होते, आणि त्याच वेळेस प्रियानो आम्ही बघतो की या सिदकिया राजाने इर्मयाच्या जेवणाची तरतूद केली आहे की नाही. त्याने सांगितलं, कारण ज्या प्रकारे वचन 21 लिहिले, मग सिदकिया राजाच्या आज्ञाप्रमाणे, हालेलुया, त्याने आज्ञा केली असेल की इर्मयाला काय द्यावी, एक रोज भाकर द्यावी. त्याच्यामुळे तो वाचला गेला. म्हणून परमेश्वराने प्रियानो त्याचं जीवन वाचवलं, त्याला पूर्णपणे मरू दिलं नाही. हालेलुया. सो परमेश्वर जो आहे प्रियानो, तो आम्ही जे चांगले कृत्य करतो किंवा देवाच्या लोकांसाठी जे करतो प्रियानो, परमेश्वर त्या प्रत्येकाचं नोंद परमेश्वर ठेवतो. आम्ही भाकर देतोय, आम्ही विहिरीतून बाहेर काढतोय. हालेलुया. प्रियानो सेवा करणं म्हणजे विहिरीत उतरणंच आहे, खोल अंधकारातच उतरणं आहे. परंतु असे काही लोक असतात की जे त्यांच्या सेवकांसाठी प्रार्थना करतात प्रियानो, जे आपल्या प्रार्थनेच्या दोरीने त्या सेवकाला त्या अंधारातून वर काढतात. हालेलुया. सो परमेश्वराने असे अनेक लोक त्याच्या सेवकासाठी ठेवलेले आहे की जे प्रियानो त्याच्या लोकांना सहाय्य करतात, मदत करतात, आणि परमेश्वर त्याचं प्रतिफळ त्यांना निश्चित देतो. हालेलुया. सो प्रियानो अनेक गोष्टी प्रियानो या व्यक्तीच्या जीवनातून आम्ही शिकलो प्रियानो की सिदकिया राजा, सिदकियाने परमेश्वराकडे, त्याच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, त्याचा शिक्षा त्याला मिळाली, परंतु ज्या चांगल्या गोष्टी त्याने केल्या प्रभूने त्याचं प्रतिफळ त्याला दिलं. म्हणून ज्या वेळेस प्रियानो परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे जर आम्हाला एखादा इशारा किंवा सावध जर केलं जातं किंवा परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे जर आदेश दिला जातो, तर तो आदेश पालन करणं गरजेचं आहे. हालेलुया. या सिदकिया राजाने प्रियानो परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं नाही, म्हणून प्रियानो आम्ही बघतो की त्याने आपल्या पुत्रांना गमावलं, आपली राजपद गमावलं, आणि त्याने आपली दृष्टी गमावली. सो ज्यावेळेस आम्ही प्रियानो देवाच्या वचनाचा दुर्लक्ष करतो प्रियानो, अनेक गोष्टी आम्ही गमावतो. जर आम्हाला वाटत असेल की जे आशीर्वाद प्रभूने आम्हाला दिले आहे ते आम्ही गमवू नये, तर आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सो तुम्ही देणार का, हे की नाही. खूप काही गोष्टी सिदकियाने आम्हाला शिकवल्या आहेत. आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालूया, ज्याद्वारे परमेश्वर आमचं कल्याण करेल. प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.